अरुणोदय सोसायटीच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भक्तांची विठूनामाच्या गजरात शोभायात्रा। यवतमाळच्या अरुणोदय सोसायटी येथील नवनिर्माण झालेल्या भव्य मंदिरात श्री गणपती, श्री विठ्ठल रुक्मिणी मारुतीची मूर्ती आणि शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रारंभ झाला असून डेहनकर लेआउट, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, साई मंदिर ते अरुणोदय सोसायटी मार्गाने कलश शोभायात्रा काढण्यात आली। यात परिसरातील महिला, आबालवृद्ध नागरिक पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदंगाच्या गजरात सहभागी झाले। 3 दिवस चालणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात तल्लीन झालाय। नगर परिक्रमेसाठी संपूर्ण मार्गावर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या। नागरिकांनी या शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले। भजनी मंडळ, वारकरी दिंडी आणि विठू नामाचा गजर यात भक्त मंडळी नाहून निघाली। मंगळवारी अवाहित देवतांचं हवन आणि भजन सुंदर कांड झालं, तर बुधवारी प्राणप्रतिष्ठा विधी पूर्णाहुती होईल। सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। या 3 दिवसीय प्राणप्रतिष्ठेचे पौराहित्य रवी चिंचोळे गुरुजी आणि ब्रह्मवृंद करत आहेत। या धार्मिक सोहळ्याचा भक्तगणांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री हनुमान मंदिर समिती अरुणोदय सोसायटीच्या वतीनं करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.